आत्ता दीपो मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रज्ञान यूट्यूब चॅनलवरती। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आधारच्या पावतीवरून आपण आधार जनरेट झाला की नाही त्याचं स्टेटस चेक करणं। आता त्या पुढची स्टेप पाहणार आहोत की जर आपला आधार जनरेट जर झाला असेल तर ते आधार आपल्याला डाउनलोड कसं करायचं आहे। तर आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती आपण आलेलो आहोत। इथे आपल्याला टाईप करायचं आहे आधार, पहिले दोन ए डबल टाईप करताच इथे आधार पहिली लिंक येते, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। पुन्हा निळ्या याच्यामध्ये UIDAI येते, त्याला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला लँग्वेज निवडायची आहे। लँग्वेज निवडून झाल्यानंतर इथे आपल्याला थोडं स्क्रॉल करून घ्यायचं आहे। दुसऱ्या नंबरचं इथे जे आपल्याला दिसतंय गेट आधार, इथे आपल्याला यायचं आहे। इथे आल्यानंतर इथे आपल्याला हे डाउनलोड आधार नाव इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की इथे आपल्याला ई आधार डाउनलोड असा यायला हवं। तर इथे बघा डिफॉल्ट आधार नंबरवरती क्लिक आहे। आता आधार नंबर आपल्याकडे नाही, त्यामुळे आपल्याला सेकंड नंबरचा जो गोल आहे त्याला आपल्याला क्लिक करून घ्यावं लागणार आणि एनरोलमेंट ID नंबर म्हणजे आपल्या पावतीवर 14 आकडी नंबर टाकायचा आहे। इथे पुन्हा आपल्याला ती तारीख निवडून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला ती वेळ जी आहे ती तास, मिनिट आणि सेकंदामध्ये टाईप करून इथे आपल्याला कॅप्चा एंटर करायचा आहे। तर चला इथे आपण ही माहिती टाकून घेऊयात। सर्व माहिती भरल्यानंतर इथं सेंड OTPवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तिथे जो आहे तो OTP पाठवला, जो रजिस्टर नंबर आहे त्यावरती आपल्याला तो OTP पाठवला जाईल। तो OTP आपल्याला इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय अँड डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन असा मेसेज आलेला आहे आणि आपला आधार जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे। इथे वरती आपल्याला ओपन हे जे दिसतंय फाईल डाउनलोड आणि इथे ओपन, त्या ओपनवरती आपल्याला इथे क्लिक करायचं। ही जी फाईल ओपन होणार आहे ती पासवर्ड प्रोटेक्ट असणार आहे। त्याचा पासवर्ड अतिशय सोपा आहे। पावतीवरती संबंधिताचे जे नाव आहे त्या नावाचे पहिले 4 अक्षर जे आहेत ते कॅपिटलमध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर त्याचं जन्माचं जे वर्ष आहे ते वर्षाचे 4 आकडे इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये खाली ओके बटन दिसेल, त्या ओके बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे। ओके बटनावरती क्लिक केल्याबरोबर ते आपल्याला ते आधार जे आहे ते इथे आपल्याला दिसेल आणि त्यावरची माहिती भरून आपण स्टुडंट पोर्टल आणि UDAS+च्या स्टुडंट मॉड्यूलवरती सुद्धा ही आपली माहिती तिथे अपडेट करू शकतो। तसेच जर आपल्याला वैयक्तिक किंवा इतर कुणाचे आधार कार्ड जर इमर्जन्सीमध्ये डाउनलोड करायची वेळ आलीच तर त्याच पेजवरती आपल्याला येऊन इथे आधार नंबरवरती इथे क्लिक ठेवायचे आहे आणि इथे आपला आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून पुन्हा त्याच प्रोसेसने आपण आपलं आधार कार्ड डाउनलोड करू शकतो। तर या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय तंत्रज्ञान।